तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी ओंबड्या आलता. आषाढी एकादशी निमित्त त्याने लिफ्ट पेंटिंग केली. त्याचा व्हिडिओ काढायचा होता. कोणाची जर पेंटिंग काढायची असेल तर नक्की सांगा, एकदम मस्त पेंटिंग काढतो. त्याचा व्हिडिओ काढत होतो तेवढ्या शेंब्या आला. जसा आला तसा फोनवर बोलत होता. ते झाल्यावर निघालेलो नेरेला, पण आपली टीम आपल्याला भेटली. ही चाललेली सातारा जिल्ह्यात खेळायला. त्याला म्हणली तू पण चल, काय करणार आहे घरी बसून. तेवढ्यात आपल्या टीमचे ओनर नामदेव पवार हे पण आलते. त्यांना म्हणलं आलो नेरेतून 5 मिनिटात, मग जाऊ खेळायला. मग पत्याला घेतला आणि गेलो नेरेला. नेरेतून आपल्याला उपासाचं खायला घ्यायचं होतं. इथं आल्यावर खायला हे घेतलं आणि चाललो खेळायला. खेळायला जायचं म्हणलं की ह्यो काय कधी गॉगल काढत नसतो. आपलं कॅप्टन इथं प्लेअर गोळा करत होते. सगळे प्लेअर काय आले नव्हते म्हणून सगळ्यांना फोन करत होतो. सगळी प्लेअर आल्यावर निघालो. जाता जाता नदीला पाणी आलतं म्हणून सगळेजण बघत होती. पाणी बघून झाल्यावर जरा गप्पा मारल्या आणि निघालो ग्राउंडला. ग्राउंडवर आल्या आल्या आपला गोट्याबाई बॉलिंगची प्रॅक्टिस करत होता. त्याचं झाल्यावर इकडून पिस्टन बी चालू झाला. यांची प्रॅक्टिस करून झाल्यावर आपली मॅच चालू झाली. आपली पहिली बॅटिंग आलती. यांची फिल्डिंग असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना सांगत होते बॉलिंग बिलिंग कशी टाकायची. मॅच झाल्यावर आता निघालेलो घरी, पण ही दोघं लय बिझी होती मोबाईल मध्ये. आर्यनने आज एका मॅच मध्ये 5 विकेट काढल्यामुळे तो काय कुणाला आज बोलून देत नव्हता. घरी आल्यावर संध्याकाळी परत गेलतो नदीचं पाणी बघायला. आमच्या बरं तिथं ओंबडे पण आलता. आल्यापासून ह्यो आम्हाला नुसता हसवत होता. त्याची चेष्टा संपल्यावर आता चाललेलो घरी. घरी जाताना ह्यो नुसता लाजत होता.